बच्चू कडूंची कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यावर दादागिरी पाहायला मिळाली आहे। ई रिक्षा कंत्राटदार कर्मचाऱ्याच्या कानशिलात त्यांनी लगावली। ई रिक्षात बिघाड झाल्याने बच्चू कडू संतापले। बच्चू कडूंनी या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। ऑन कॅमेरा हा सगळा प्रकार रेकॉर्ड झाला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू असताना हा सगळा प्रकार घडलाय। कंपनीच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली आहे। गरिबांना दिलेल्या ई रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याने बच्चू कडू यांचा संताप अनावर झाला। ते एमडी आलं नाही, ते कर्मचारी पाठवून दिलं एक कोणतं, त्याला काहीच माहित नाही म्हणून त्याच्या कानपडीत मारलं। त्याला मराठी समजत नाही। ते हरियाणातला आहे, त्या कंपनीचा कर्मचारी आहे। 3.5 लाख रुपये आपण खर्च केले दिव्यांगाच्या कोठ्यातून, आणि हरियाणाच्या कंपनीला जिथं कुठं सर्व्हिस सेंटर त्याचं नाही आहे, त्या जर गाड्या बंद पडल्या तर कोणाजवळ दाखवा, काय दाखवा पताच नाही। त्याला बोलावलं, त्या कर्मचारी जो बोलते हिंदी में बात करो और मुझे ये समझता नहीं, मुझे पता नहीं क्या गड़बड़ है। तुम्ही आया काय को, इसीलिए मारा उसको। तर तुमचे दुसरे कोणी ठेवू नका, तुमचे मिसेस ठेवा। आता माझी मिसेस अंध आहे, मग माझी मिसेस गाडी चालेल का? मी पण अंध आहे, यांची मिसेस बी अंध आहे, ही अंध गाडी विशेष बरोबर आहे, बरोबर आहे। आणि गाडीमध्ये काय फॉल्ट आहे? गाडी चार्जिंग होत नाही, चार्जिंग होत नाही, झाली तरी तिचं पॅरामीटर ते व्यवस्थित दाखवत नाही, तिची चार्जिंग टिकत नाही, तिला 20-22 पेक्षा जास्त स्पीड नसल्यामुळं तिच्यात पॅसेंजर बसतही नाही आणि ती गाडी पलटी होण्याचे फुल चान्सेस आहे। तपासणी करून आम्ही कंपनीवर कारवाई जेवढ्या 250-300 गाड्यामध्ये वैयक्तिक तक्रारींच्या प्रकारे त्यांच्याकडून तक्रार पाठवून त्यांचा अहवाल घेऊन आम्ही त्याच्याप्रमाणे पुढील निर्णय घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।